नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवते खारं वांगं. तर त्यासाठी 1/2 किलो वांगे घेतलेले आहेत, सोबत 2-3 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, सोबतच कोथिंबीर घेतलेली आहे. तर सगळ्यात पहिलं वांगे बघू शकता किती कवळे आहेत आणि छान आहेत. तर वांग्यावरचं ना काटे काढून घेतले आणि मागचं थोडंसं देठ कट करून घेतलेलं आहे आणि ना थोडंसं देठ ठेवलेलं आहे, कारण ना देठामध्ये ना खूप छान चव येते बघा भाजीला देठामुळं, त्याच्यामुळं थोडंसं देठ ठेवलेलं आहे. त्यानंतर असं ना उभी आडवी फाक मारली आणि असं ना 4 फाका करून घेतल्या. मधून बघितलं की मध्ये किडकं काय आहे नाही, आणि ना याच पद्धतीने मी सगळे वांगे कापून घेतले. त्यानंतर पाण्यामध्ये कापल्या वांगांना पाण्यामध्ये टाकलेलं होतं, पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं होतं. त्यानंतर सगळे वांगे कापून घेतले. त्यानंतर इकडं ना मी हिरव्या मिरच्या ना भाजायला घेतलेल्या आहेत, तव्यामध्ये ना मिरच्या टाकून घेतल्या. तर सोबतच आता आपण ना वांग्यासाठी ना मसाला बनवून घेऊया. त्यासाठी सगळ्यात पहिलं ना शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे 2 पळ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये ना 1 चमचा हळदी पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 अर्धा चमचा लाल तेल, आणि ना आपण जे हिरव्या मिरची, कोथिंबीर आणि लसणाचा जो मसाला बनवलेला होता ते घालून घेतलं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता चांगला असा मसाला आपला तयार झालेला आहे. तर तुम्ही ही मसाला आहे ना, तर ही मसाला मी खल्लूमध्ये वाटून घेतला आहे. तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता. त्यानंतर ना एक करून सगळ्या वांग्यामध्ये हे मसाला ना भरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीनं. आणि वांगे ना अशा पद्धतीनं केलं ना तुम्ही तर खूप छान आणि चविष्ट लागतात आणि ना भाजी खूप छान बनते. तर सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर दुसऱ्या साईडला लगेचच कढई ठेवली. ह्याच्यामध्ये 2-2.5 चमचे तेल घातलं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे. जिरे फुलले की त्याच्यामध्ये लगेचच 1 चमचा मोहरी घालून घ्यायची. जिरे मोहरी चांगली फुलली की त्यानंतर याच्यामध्ये लगेचच अद्रक आणि लसूण हे मी वाटून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं. आता लसणाचा आणि अद्रकाचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये 4-5 पानं कढीपत्त्याची घालायचे. सोबतच 1 चमचा हळदी पावडर घालायचं. त्यानंतर आता लगेचच ना याच्यामध्ये वांगे सोडून घ्यायचे आहेत. तर आता याच्यामध्ये ना दुसरं काही मसाले घालणार नाही, अगदी साधं सिंपल बनवणार आहे. तुम्ही धने पावडर हे घालू शकता, पण मी नाही घातलं. अगदी साधं जसं आमच्या घरी बनवतो ना तसं तुमच्यासोबत मी शेअर करते. तर वांगे घालून घेतले आणि चांगलं असं ना 1-2 मिनटं ना चांगलं परतवून घेतलेले आहेत. तर वांगे छान असे परतलेले आहेत. आता राहिलेला मसाला मी वांग्यामध्ये घालून घेते आणि चांगलं असं मिक्स करून घेते. आता तुम्ही बघू शकता सगळा मसाला आहे चांगला असं मिक्स झालेला आहे. आता त्याच मसाल्याच्या ताटामध्ये पाणी घातलं आणि ना हे वांग्यामध्ये घालून घेतलं. आता पाणी जसं तुम्हाला रस्सा लागणार आहे किंवा सुकी भाजी लागणार आहे तसं तुम्ही ना याच्यामध्ये पाणी घालू शकता. मी थोडंच घातलेलं आहे, तर पाणी घालून झालं. आता ह्याला पाणी घालून झाल्यानंतर बघा ताट झाकून 5 ते 10 मिनटं चांगलं वांगं शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता छान असं ताट झाकून झालेलं आहे आणि 10 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता वांगं छान असं शिजलेलं आहे आणि मस्त असं आपलं खारं वांगं तयार झालेलं आहे. जर तुम्हाला माझ्या साध्या सिंपल रेसिप्या जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकता मस्त असं एकदम झणझणीत असं खारं वांगं तयार झालेलं आहे. चला मग भेटूया आणखीन एका अशा साध्या सिंपल रेसिपीमध्ये. आता याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त असं तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबत, भातासोबतही खाऊ शकता. खूप छान असं वांगं बनतं. तर मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे.